हाय, गुड मॉर्निंग. आणि हा व्लॉग ना थोडा जुना आहे, बट द जर्नी इज स्टील व्हेरी रिअल. जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएट करायला स्टार्ट केलं ना, तेव्हा ना क्लॅरिटी होती, ना प्लॅन्स होते. फक्त माहीत होतं की करायचं आहे. स्लोली स्टेप बाय स्टेप आय केप्ट शोईंग अप. हळूहळू अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या आणि आज आपण चाललो फार सुंदर ठिकाणी, जे सांगलीपासून जवळ आहे आणि कोल्हापूरपासून तर फारच जवळ आहे. तर आज आपण आलोय त्रिगन फार्म्सला, आणि जे खूप सुंदर आहे. तुमच्या लग्न किंवा बाकीच्या इव्हेंटसाठी ही भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे, तुम्ही एक्सप्लोर करू शकता. फायनली मी रूममध्ये आले आणि मला रेडी व्हायचं होतं, कारण माझं शूट होतं आणि मी हा ड्रेस घालायचं डिसाईड केलं आहे या शूटसाठी. त्यानंतर सगळा एक एक पसारा काढला, कारण भाईसाहेब अजून मला आठवत नाही की कोणत्या प्रोसेसनंतर नेमकं काय असतं. बट फायनली आय मॅनेज्ड इट आणि मी रेडी झाले शूटसाठी. आणि मला कदाचित वाटलं या 3 पैकी ना 2 जरी असतं तरी मी 2 लोकांना खलास केलं असतं. अँड गाईज, दिस इज माय फायनल लुक. मी फायनली रेडी झाले आणि लागलेली भूक म्हणून आम्ही खाल्ले पोहे, आणि त्यांनी आम्हाला प्रॉपर्टी एक्सप्लोर करून दाखवली की कुठे काय फंक्शन करतोय. मग फायनली आम्ही शूटिंग स्टार्ट केलं. आणि तुम्ही रूम्स बघताय किती स्पेशियस आहेत, किती मोठे आहेत, आणि बाथटब जकुझी पण अवेलेबल आहे. त्यांना आमचा थोडासा ब्रेक घ्यायचा प्लॅन झाला आणि त्यानंतर आम्ही लंच केला. इकडे ना व्हेज तर मस्तच मिळतं, पण नॉनव्हेज पण अवेलेबल आहे. त्यानंतर मी पुन्हा शूटिंगला स्टार्ट केलं. आणि तुम्ही ही गाणी ऐकत असाल ना तर बास. मग शूट संपल्यानंतर चहा घेतला आणि मी सांगलीला यायला परत निघलो. तोपर्यंत तुम्ही ना हे शूट बघा. मी आज आली आहे कोल्हापूर पासून जवळ असलेल्या त्रिगुण फार्म्स मध्ये. हे मनाला शांत करणारे तो अनुभव म्हणजे अन्नपूर्णा. लग्नास Trigun Farms, a sanctuary of serenity and celebration.